मी तेजस सह्याद्री न्यूज नेटवर्कच्या खासदाराचं प्रगती पुस्तक या विशेष मालिकेत आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। खरं तर खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणतायत की मतदारसंघात अनेक पाण्याच्या योजना आणल्या, रस्ते केले, अनेक गोष्टी केल्या। खरं तर लोकांना त्यांच्या कामावर काय वाटतं? लोक त्यांच्या कामावर समाधानी आहेत का? लोकांच्या नजरेतून खासदार निंबाळकर हे पास आहेत की नापास आहेत? लोकांच्या नजरेतून राज्यातलं शिंदे फडणवीस आणि अजितदादा सरकार किंवा वरचं केंद्रातलं मोदी सरकार हे लोकांच्या नजरेतून पास आहे की नापास आहे? त्यांच्यावर लोक त्यांच्यावर समाधानी आहेत का? हेच आपण माढा लोकसभा मतदारसंघातल्या तुंगत या गावातून आज ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। राम 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 राम। कसं आहे खासदार निंबाळकरांचं काम? खासदार निंबाळकर काय अरे खासदार दिसला बी नाही, आला बी नाही, गेला बी नाही। कुठला खासदार कोण म्हणतंय? तुमच्याकडूनच कळलंय आम्हाला ते खासदार घेतला आहे ती म्हणून। तुमच्याकडूनच कळलंय खासदार घेतला आहे बाबा म्हणून। आम्हाला माहित नाही काय निधी ही दिलाय ते? कुणाचा निधी? कुणाला? आम्हाला माहितच नाही खासदार ती आहे ती। त्यांनी म्हणते कोण म्हणते? अहो आम्ही मतदान केलेली माणसं त्याला आम्ही म्हणत आम्ही त्याला माहिती बी नाही ती बी आम्हाला माहिती नाही। तुम्हीच कसं काय म्हणता खासदार आहे निंबाळकर माढा लोकसभेचा? असं म्हणू नका तुम्ही। दुसरं विचारा काय? खासदार कोण आहे? आता तुम्हीच सांगितलं की मला निंबाळकर साहेब आहेत म्हणून। तुम्ही म्हणता एकदम नाही म्हणतो आता तुम्ही म्हणण्यामुळे आम्ही म्हणायची पाळी आली। बोला की काय गावात काय त्यांनी काय सुद्धा नाही। त्यांनी म्हणते 1000 कोटीचा तासाला निधी माढा मतदारसंघात आणलाय। तासाला? मग त्यांच्या घरी न्याला असेल। हो बरोबर आहे। त्यांनी म्हणल्यावर त्यांच्या घरीच न्याला त्यांनी। आमच्याकडे तर आला नाही। होय समाधान नाही काय? कशा पाय समाधानी? माहितीच नाही तर 1000 कोटीचा निधी कोणीकडे गेला? खासदार तुमच्याकडेच कळलं बाबा निंबाळकर साहेब खासदार आहेत म्हणून। ते तुमचं बबनदादा आमदार आहे, त्यांनी लीड द्यायचं म्हणते निंबाळकर। कोण? बबनदादा आमदार। आमदारकीला लीड द्यायची आता नाही। काय ती बोलते ती वयस्कर माणसं आहे ती बरोबर आहे। थांबा घेऊया थांबा। तुमचं काय म्हणणं आहे? कोणाचं? बबनदादा म्हणते की आता खासदार निंबाळकर बबनदादा आता केलाय खर्च, निधी आणलाय बबनदादा। गावात निधी भरपूर आलाय, खर्च बी टाकलाय, सगळे रस्त्याची कामं बिम बबनदादा निधी केलेली। त्यांनी उभारल्यावर आम्ही ठरवू त्यांना मतदान करायचं। आता बबनदादा त्यांनी म्हणलं म्हणजे आम्ही जायचंच का माग? त्यांनी उमेद एखादा बाबा दगडच आहे बाबा ही त्याला मतदान करावं लागतंय, आम्ही करीन का? एवढं सुज्ञान आहे की मतदार सगळा? होय ती विजय दादा खासदार होताना बरं होतं का आता निंबाळकर असताना? काय सगळी अख्खा माळाचं म्हणे आहे बघा। ही आम जनता अशीच राहणार आहे। मोदी सरकार काम कसं आहे? मोदी सरकार तर त्याला चपलीनं हाणून बाहेर पाठवावं लागतोय बघा। काँग्रेस पाहिजे, गोरगरीब जनतेला काँग्रेस सरकार पाहिजे। मोदी नकोच आहे। मोदी सरकार अनेक योजना दिल्या कोणाला दिले द्या? हायवे 600 रुपयाचा गॅस 1000वर 1100वर गेला। गोडे तेल 60 रुपये 65 रुपये गोडे तेल होतं 110 रुपयेवर गेलं। कसा मोदीला निवडून द्या? कुणाला? अरे रेशन मोफत केलं म्हणजे त्याला काय तेल मीठ काय लागतंय का नाही? ती वाढलंय यातली, ती काय राहिलंय का सांगा? ती वाढलंय। इकडे फुकट आहे, इकडे रेट वाढीव आहे। शेतकऱ्यांसाठी पीएम किसान आहे। शेतकऱ्याला दिलं म्हणजे झालं का? आमच्या ज्याला जमीन आहे त्याचं ठीक आहे, बरोबर आहे। जी शेतमजूर आहे, ज्याची हातावरची पोट आहे ती त्यांना काय आहे? पंतप्रधान आवास योजना आहे। कुठली आवास योजना? घराची इंदिरा आवास योजना होतीच की सरकारच्या काळात इंदिरा गांधीची। नवीन नमूद निघली आहे। काय नमूद निघली? कुणाला फायदा आहे त्याचा? 8 मंजूर झालेली जागा नाही तर माघारी पाठवली ती ही योजना तुमची। योजना तुमची घरकुलची आहे की? 8 मंजूर झाली ती तुंगत मध्ये आणि जागा ग्रामपंचायत आहे म्हणून माघारी पाठवली ती। आणि कशाची योजना आहे? नुसती योजना म्हणून सांगतोय काय मोदी? नुसते कागदावर जनतेला काय आहे? काय समाधानी? समाधानी काय? काय समाधानी हो? खासदारच काम कसं आहे मतदारसंघात तुमच्या? कोणचा खासदार आहे? निंबाळकर कवा हाय तर का खासदार? दे नुसतं मत टाकलंय, तुम्हीच म्हणताय खासदार आहे। आम्हाला खासदारच माहित नाही कोण आहे ती, आणि आला बी नाही इकडे 5 वर्षे। निंबाळकर आहे तुमचे खासदार? हाय तर नावाला नुसतं निंबाळकर। कशाचं निंबाळकर? काय गावात दिलं नाही त्याने? काय घंटा दिलाय काय लिंबाळकरांना? आता पुन्हा उमेदवारी त्यांना मिळाली आहे का ना? आता वाजवून मत टाकायचं त्यांना, हलगी लावून लिंबाळकरला मत टाकू की?
बबन दादा तुमचे आमदार लीड द्यायचं आता ह्या वेळेस काय लीड द्यायचं आमदारकीला लेट दादाला द्यायचं बर लिंबाळकरला काय आता देतो दादा निंबाळकरांना मत टाका म्हणलं कोण दादाला म्हणायचं शांत राहावा तुम्ही आमदारकीला बघू आपण बर आमदारकीला दादाला म्हणायचं मग बघ तू किती लीड द्यायचं ते बर आता खासदारकीला लीड नाही नाही आता काय ठरवलंय काय ठरवलंय म्हणजे हा. काय करायचं काय विचार आहे मतदारसंघात काय व्हावं तुतारी रे बर हा. शरद पवार बर ते पहिलं विजयदादा टर्म बरी होती खासदारकी निंबाळ करायची म्हणायची अहो, ते दोघांची बी आम्हाला माहितीच नाही हो सर हा दोघांची माहितच नाही तर सांगताय काय बर लिंबाळकर बी दादा बी माहित नाही हा आता काय देताय बर ठीक कसं आहे खासदार निंबाळकर साहेबांचं काम काय माहित नाही पण मी काय म्हणतो माहित आहे का बर मतदान जे आहे हा. ती पिठीवर न होता शिक्क्यावर पाहिजे कागदावर पाहिजे बा. बर म्हणजे कसं हा. की बाबा आता ही पिठी आहे मला दुसऱ्याला द्यायचं आहे मग ती दुसऱ्याला मत जातं ना ती भाजपला जाते असं होतं या भाजपला मत जाते ते मग ती काय तर करत असेल काला ढाला हो काय होते काय होत असं आता काय करते आम्हाला काय माहिती आम्ही तर अनाथार पडतोय पण आमचं म्हणणं आहे तसं बा. बर आता ह्या वैजनाथाला टाकलं ते बाळकाकाला जाते असं होते बाळकाका मग भाजप हे विरोध हे झाला मग आम्ही ह्याला टाकली ती त्याला जाते मला समजा मग त्याला मना निवडून येते. बर हा मग ती भाजपचं काम बरं होतं बरं आहे का आता काँग्रेसचं काम बरं होतं काय काँग्रेस बी बरं आहे तसं म्हणजे पहिल्यापासून होतं बर मग ते परत ती सत्तेवर नसल्यामुळे ती काय आता भाजप सत्ता आली बर त्यामुळे त्यांचं तर काय चालतंय आता बरं. असं होतंय ना हम्म. काय गावातल्या काय अडचणी आहे त्या गावातल्या काय अडचणी आता मी तर काय तलाठी आहे मी आपला शेतकरी माणूस बर हो शेतीतल्या काय अडचणी शेतीतल्या लय अडचणी हा. त्या दुधाला दर नाही हा. भाजीपाल्याला दर नाही कांद्याला दर नाही 2 रुपयानं दुधाला दर कमी करते इकडे वाढव अतिक्रमण भरपूर आहे हा अतिक्रमण बी आहे म्हणजे कसं ही किमान नाही शेतकऱ्या मालाला तर भाव द्यावा ती मोदी सरकार PM किसान ही योजना देते देतंय की पण इकडं आम्हाला कापते मग देते हा काय हा म्हणजे त्याचं कसं हा. आहे म्हशीचाच मूत म्हशीला पाजायचा हा त्यांच्या पदरचं काय देत नाही ते. या बाकीच्या अनेक योजना आहेत हायवे केलं राम मंदिर केलं त्यांनी मग केलं या जायला केलं बरोबर आहे मग ती काय फुकाट आहे काय वाहनवाल्याकडनं पैसे घेतेच घेते काय सोडून देते काय हा. ती मग खासदाराचं काम कसं आहे तुमच्या खासदार निंबाळकरांचं काय आपल्याला माहित नाही बर कधी आलती का बघितलं नाही त्याला? कधीच नाही एक बार आलतं निवडून जे गेलं हा ती आलंच नाही पुन्हा हा मग ती माणूस आम्ही बघितलं नाही खवा एक बार बघितलं त्यावर पण ती आम्हाला माहित बी नाही ती कुठं नाही बाळकर आहे पुन्हा उमेदवारी त्यांना मिळाली आहे भाजपकडून मिळाले मला बस घरी म्हणायचं हरी हरी कर हो का म्हणजे काय ती आमच्याकडे आलंच नाही ते कसं हे करायचं बर हा तुमचं बबन दादा आता आमदार लीड द्यायचं म्हणते त्यांना नाही बबन दादा चांगला आहे म्हणजे आमची कामं बी त्यांनी केली थोडी थोडी बर आणि परत बबन त्यांनी दादा आता निंबाळकरांना मतदान करा म्हणल्यावर बबन दादा म्हणले आता हा. यावेळेस निंबाळकरांना मतदान करा खासदार केला हा मग काय भूमिका असणार आहे तुमची आम्ही त्याला तर मत देत नाही बर हा, हा. हा आम्ही आमच्या मर्जीनं कोणाला देऊ बर मग त्यांच्यावर समाधानी आहे नाही लिंबाळकरावर हा. शाप नाही हा हम्म. मग पाच नापास काय पाच म्हणाय नापास नापासच म्हणायचं हा. आ, ते आलंच नाही आमच्या गावाबद्दल तर त्याला काय म्हणायचं आता तुम्ही गाठ पाडला हो. तुमचं आमचं भाषण झालं मग तसं बोललं नाही चाललं नाही हे कुठला आहे काय हे अंगल का जातो किंवा म्हणले त्याचा काय उपयोग आहे? हो बर असं होतंय ना हा. हां मग माझं काय म्हणणं कुठलं का सरकारी ना शेतकऱ्याला सांभाळावं ओके काय अहो त्याच्यावर तर आपण जगतोय आणि त्याला जाता हाणलं त्याला पण तेवढे त्याच्या पुरतं जर कमवलं मी काय माती दळून खातील का कोण गावातलंच आहे हो काय नाव आहे विठ्ठल बबरोन गायकवाड बर कसं आहे खासदार निंबाळकर साहेबाचं काम गावात निंबाळकर साहेबाचं खासदारचं ते इलेक्शनला जे आलं ते अजून इकडे आलंच नाहीत बर त्यामुळे त्याचं नावच घ्यायला नको वाटतंय काय निधी दिला असेल की काय देतं या हा फुला साध्या कामासाठी गेल्यावर हा तेव्हा म्हणला काय जमतच नाही आपल्याला आणि म्हणलं तुम्ही खासदार आहे साहेब असं नाही त्या गावाने तुम्हाला लेट दिलं बर की काय बी असू द्या पोरानं म्हणला हम्म. होऊ शकत नाही बर मग काय त्याच्याकडे काय काय म्हणून जावं
अपेक्षा भंग झाली की तुमची? अपेक्षा भंग झाले त्याला त्या बरेल दावायचं अपेक्षा आपली काय असते ती हा, काय असतं त्याला त्यानं केली आपण बी करायचे हा. समाधानी आहे नाही? हे त्याच्यावर समाधान आहे काय राव हे काम करत नाही आणि कशाला समाधान खाल्लं- म्हणाय नापास. हा नापास आहे ती आणि कशाला हो पास आता हे काय विजयदादाचं पोर आता उद्या प्रवेश केल्यावर समधी गावात हलक्याच वाजते त्या समधीकडंच विजयदादाचं पोर तर आहे ना आता उद्या गेला प्रवेश पुतण्या होय हा पुतण्या धैर्यशील बाया? दैलशील हा बर हा त्यामुळं काय आता अडचण नाही बर मग त्यांना पाठिंबा द्यायचा आहे काय तुम्ही? आता मग कोणाला देऊ द्या का भाजपला बर नाही ते कसं तुमचा काय विषय. मग आता तुम्ही म्हणता कोणाला पाठिंबा देऊ द्या तुम्ही सांगा त्यांना द्यायचं का मी आता सांगितलं की दैलशील उभा राहिल्यावर त्याला मतदान करणार आहे बर ते. मग ठरलंय तुमचं? ठरलंय नाही माणूस चांगला आहे बर ठरायला काय व्यक्ती बघितला पाहिजे पक्ष आणि व्यक्ती श्रेष्ठ दोन्ही सारखं असतात बर बाबा एका व्यक्ती श्रेष्ठ नाही पक्ष आधी श्रेष्ठ असतो आणि मग व्यक्ती श्रेष्ठ असतो दोघांची जोड चांगली लागलेली आहे त्यामुळं प्रत्येक आमच्या तुंगतमधनं लेड भरपूर जाणार आहे कुणाला? विजयदादा पोरा त्या ह्याला दहलीशीलला ते तुमचं आमदार बबन दादांनी तरली इकडे कुठला बबन दादा त्याच्या आईला मराठ्याला कशाला म्हणतो आरक्षण बबन दादा आणलाय का आता त्याच्या सभेत गोंधळ झाला लोक दगडे घेऊन उठली जाणती माणसे म्हणले राहू द्या का बबन दादा कोण कार्यकर्ता आहे काय बोललंय मराठ्याच्या विरोधात बोलतोय का हो मराठ्याच्या माणसानं कुठवर खेटायचं आयुष्यच घालवायचं का ह्याची साला धर त्याची साला धर त्याच्या चाकरी त्याच्या पिशव्या उचल आरक्षण दिल्यावर एखाद्याचं गरीबाचं पोर तुमचं लागेल का नाही लागेल हा 80 मार्काचं घरी बसतंय 52 मार्काचं खुर्चीवर बसतंय असं घराघर फिरते आता काय 10% चक्कर आरक्षण दिले की? काय दिलंय अजून कशातच काय नाही हा कोर्टाने पेट्रोल लावल्यावर काय त्यांची काढून घ्यायची काय मागे दिलतच घे असं किती बऱ्या झालं खरं सांगायचं असं नाही हो हा म्हणजे त्याने अजून म्हणू द्या देऊ द्या त्यांची हिंमत आहे का बघा बर आरक्षण त्याने अजून देऊ द्या जे बबन दादा आता म्हणले पुन्हा खासदार निंबाळकरांना आता उमेदवारी मिळाली त्यांना मतदान करा म्हणल्यावर काय? हे हा बबन दादा काय आमचा मालक आहे काय बर आला का तू काय एका कारखान्यात 10 कारखान झालं काय चोऱ्या केल्या का चौऱ्या नांगराव झुकलं तुला कसं 10 कारखान झालं 2 टन काटा हाणतोय काय करायची लपडी करते आणि आम्हाला मतदान करा कशाला सांगताय ती आम्ही सांगेल ते ऐकणार आहे का ती आमदार जरी असला तर आमदार सारखं राहायचं तू मराठ्यासाठी काय केलं तू मराठ्याचा आमदार आहे बरोबर आहे मग तू एकदा तरी बाबा आवाज उठवला का मराठ्याच्या विरोधात बोलतो त्याच्यावर कशासाठी असं बोला थांबा आज या जनतेने या गावातल्या तुम्हाला लेट दिलंय हा मग एवढं लेट देऊन तुम्ही मराठ्यासाठी काय केलं नाहीतर गप तर बसा तुम्ही गप तर बसला असता ना मग कशासाठी असं करता मोदी सरकार काम कसं आहे वर? मोदी सरकारचं नाव काढू नका हो त्याचा भाव किती करोड रुपये घेऊन गेला हाय का त्याची क्लिप हा हाय का किती खरं सांगा किती घेऊन गेलं काय म्हणतं भाईवर बहिणीवर सोन काय ऐको महसूस बँके में पैसा आणता एक आदमी का 15 लाख मिळता है कुठे गेला आईच्या किड्यात गेलं का 15 लाख बी नाही काहीच नाही हाय का आलं का म्हणलं होतं का नव्हतं सांगा हा नगरच्या सभेत काय म्हणलं अजित पवाराचं कुटुंब समजा कोळसा फोडायला जातं या आता अजित पवार त्याच्यापाशी गेला कुठे गेलं कोळसा कोण कोळसा फोडायला लागलं आला का काय चाललंय लागा मोदी काय मोदी शेतकऱ्याला योजना काय- देते, काय देत नाही. महिलांना गॅस दिलाय रेशन काय दिलं आईचं भाग दिलं का 400चा गॅस दिला आणि 1200वर टाकी नेले काय दिलं हो कसं बोलता तुम्ही काय कळायला राम पाहिजे मंदिर केले हायवे रस्ते केले काय राम मंदिर त्याला पैसे खाय मिळतात म्हणून केलं हा काय केलं त्यांनी फक्त सर्वसाधारण लोकांना लागण्याची गरज फक्त रोड जे आहेत रोड फक्त त्यांनी चांगले केलं ते आम्ही मान्यच करणार बर रोडचं काम केलं बर हा. नाहीतर त्यानं बांधलं हवी कुठं बांधलं ठिकाण तिसरीकडं केलं एकीकडं बरं खा तुला काय खायचं त्यानं काय करायला पाहिजे त्याचा भाव एवढा करोड रुपये घेऊन बाहेर पळून गेला कुणाचं? त्याचा नरेंद्र मोदीचा एक भाव हा हा हा. किती पैसे खाऊन गेलं त्याचा आहे का तपास आणि दुसऱ्याच घरावर हे करते सारखं धाडीव टाकते कशाला टाकतो ह्याच्या आधी मुख्यमंत्री पंतप्रधान होते का नव्हते अटलजी होते असं कुठं गलीबोळात गेलं का त्याला भीती वाटते म्हणून चाललंय का नाही आणि ते सक्षम असेल तर तुमचं कार्य चांगलं आहे म्हणल्यावर तुला बसून काय बी करता येते रे तुझं कार्य समजा बिघडलेलं आहे आणि समाधान नाही म्हणा समाधानी कोणच नाही राम राम कसं आहे खासदार निंबाळकरांचं काम? निंबाळकरांचं काम काय एवढं बाबा काय जाणवत नाही कडे आपल्या तर भागात कुठे बर म्हणावं असं काय नाही काम काही निधी वगैरे दिलाय गावात हे काय? गावात निधी दिलेलं काय ऐक्यवाद बी नाही कुठं दिसलं बी नाही कुठं काम बी दिसलं नाही कुठं डांबाला बोर्ड नाही कुठं कशाला मंदिराला निधी दिलेला काय दिसत नाही काय नाही आलते गावात कधी आलते अच्छा अच्छा निंबाळकर? कसल्या व्यक्ती कसल्या बघितलं फक्त पेपरातच दिसलेली हा त्यापेक्षा कुठं दिसेल नाही इकडल्या भागात बर पेपरला तेवढी चित्र बघतो आम्ही निंबाळकर साहेबांची तासाला 1000 कोटीचा निधी मतदारसंघात आणलाय म्हणते कशाला तासाला 1000 कोटीचा निधी मतदारसंघात आणलाय म्हणते तासाला हा कशाचा तास नांगराचा तास का घड्याळातला तास हा कसला तास हा
1000 कोटी या निधी आणलाय म्हणते कुठं तुम्ही कुठे मतदार- टाकलं कुणाला दिला त्याने कुठं वाटप केला हा, निधी कुठं दिला कुणाला दिला कुठं काय काम दावा त्या निधीचं मग बरं. काम तर दावा म्हणावं त्यांना निधीचं आता तुमचे ते आमदार बबन दादा म्हणते आता त्यांना लीड द्यायचं म्हणते निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी मिळाली बबन दादा मग ते पाडा त्याला सगळीकडे सांगते ती बबन दादा म्हणते मग ऐकू आहे बाबा ही बरं का मी म्हणत ना ऐकू आहे बर बर म्हणते ती अशी आज चर्चा आहे काय हा अशी चर्चा चालू आहे बर होय की? दादानी मतदान करा म्हणल्यावर दादाला आम्ही 2-4 बार दिले की निवडून नाही आता दादा म्हणले हम्म. की निंबाळकरांना खासदार केला यावेळेस मतदान का आमचं करा. मालक आहे का दादा मताच आमच्या आम्ही आमच्या मतात स्वतः मालक आम्ही बर हो पण ती पहिलं खासदारकीचे विजय दादा टर्म बरी होती का आता हे विजय दादा एक नंबर टर्म हा एक नंबर होती बर काय होतं काय दिलं ते ते आता ते डांबाला बघा जाऊ बोर्ड आहे हा. मंदिराला दिलंय त्यानं बघा ही हा निधी हा अजून बराच निधी दिला गावात त्या टायमाला त्यानं दादा होता मोदी सरकारचं काम कसं आहे वरती? मोदीचं काय आपल्याला एवढं उठाळून दिसत नाही काम हा 6,000 रुपये देतात वर्षाला आणि 1 एकराला 6,000 मेहनतीनं सुद्धा पुरत नाही बर आणि ते निधी आला की तुम्हाला शेती या कामाला दिला अमकं झालं बरं झालं छान झालं म्हणते ती 1 एकरात 6,000 रुपयाची मेहनत सालाची करून दावावी आम्हाला त्यांनी हा कळलं बाकी योजना आहे त्या रेशनच्या रेशन आम्हाला मिळतच नाही हा हा. नाही मिळत महिलांना एसटी मोफत आहे अरे कुणाही महिला जायचं कुणाला ठेवाय महिलाला काय घरची कामं रानातली कामं करावं का एसटीनेच पळावं महिलांनी सगळ्या महिला कुठं जात नाही ते आमच्या गावातलं मला तर दिसत नाही ते. हायवे केलं राम मंदिर केलं अहो राम मंदिर केलं काय राम मंदिर करा मग देवाचं आहे म्हणल्यावर ते केलं असेल त्यांच्या ह्याच्यासाठी हा आम्हाला काय फायदा आहे त्या राम मंदिराचा इकडं हा राम मंदिर करून मला सांगा काय पोटाचं बघतं का नुसतं राम 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 करत गेलो का आपलं घर भरतं का धनधान्यानं हा. राम राम म्हणत बसल्यावर बसतं का धान्यानं समाधानी आहे का नाही त्यांचं अजिबात नाही बाबा समाधान आपण आम्ही तर समाधान नाही. खासदार निंबाळकर आणि मोदी सरकार पास म्हणाय नापास 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 हा. राम 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 कसं आहे खासदार निंबाळकर साहेबाचं काम लिंबाळकर साहेब इकडे आलेच नाहीत हा आलं नाहीत काय निधी ही कुठं आलाच नाही मला तर माहित नाही बाबा आला नाही निधी बी नाही हा. काहीच नाही हा हा 1000 कोटीचा तासल निधी मतदारसंघात आणला म्हणते त्याने कुठं आहे मग आला का तिकडं घालवलं असेल त्यांच्या तिकडं बर होय मग काय समाधानी आहे नाही त्यांच्यावर? त्यांच्यावर समाधानी नाही काय करायला पाहिजे आता आता काय शरद पवारच धमका द्यायचा आणि काय करायचं हा हो तुमचं ठरलंय ठरलंय म्हणजे हाय जाताना ते काय वाईट केलंय का त्यानं तर ते तुमचं बबन दादाने सांगितलं खासदार निंबाळकर साहेबाला आता मतदान करायचं आहे म्हणलं बबन दादाला उभा राहिल्यावर बबन दादा आमचं कोटीनं प्रेम आहे त्याच्यावर बर होय हा किती माणी पाहिजे तेवढं त्याला आम्ही लोटंगण घालायला जाईन त्या मग आता बघू. त्यानं भरपूर कामं आमची केली ती त्या आमदार बद्दल आमचे काडेमात्र ही नाही बर पर ते लिंबाळकर आम्हाला माहीतच नाही बर मग बघा ह्याच्या मग आता दादा म्हणल्यावर आता आपल्याला त्यांना लीड द्यायचं आहे मग मतदान दादाला म्हणणार तुम्ही उभा राहा तुम्हाला लीड देऊ दादा काय दादाकडे पुन्हा जाऊ हा हा मग दादाने सांगितलं तरी तुम्ही निंबाळकरांना काय मतदान इच्छाच होणार नाही काय होय म्हणेन पुन्हा नाही हा हो पास म्हणाय नापास म्हणाय निंबाळकर हा निंबाळकर पास म्हणायचं का नापास नापास हा हो ते पहिलं खासदारकीचा विजय दादाचा टर्म बरी होती का निंबाळकरांची विजय दादा कामं देत होते बर होय काय दिलंय त्याने काय सगळंच कामं दिल्या ते वर लाईटी दिल्या ते आहे सगळं माझ्या म्हणजे मला माहिती आहे तेवढं सांग बर बर असू द्या हा दिल्या ती कामं त्यानं त्याच्यावर दोमत काय काम नाही हा त्याच्यावर दोष ठेवणार काय काय हे नाही वरचं मोदी सरकार कसं आहे मोदी सरकार बी चांगला आहे देतंय 2,000 घेतंय मुलकाचं हा कापून काय करावं मग त्याला हा 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 2,000 देते मालाला आहे का भाव मालाला आहे का भाव शेतकऱ्याच्या आणि घेतंय किती हा काय उपयोग आहे त्याचा शेतकऱ्या मालाला भाव देऊ द्या की आम्ही 5 बाऱ्या त्याला कशाला सुटतोय कुठं जायचं शेतकऱ्याला अनेक योजना दिल्या त्या अवजाराला सबसिडी दिली शेतीच्या दिली व त्यात दिली की पर शेतकऱ्याला माल आला की त्या मालाला भाव नाही बघा बर एवढी आहे का कोणत्या मालाला तुम्हीच बघा बर आहे का मालाला भाव मोदीवर काय दोष द्यायची काय कारण देतंय मग देतंय थोडं घेतंय लय हा काय समाधानी आहे नाही त्यांच्यावर कसे समाधानी सांगा की आता मला एवढं कळतंय म्हणल्यावर मग जनता किती हुशार आहे ती राम- मी आडाने अंगठा बहादूर आहे राम मंदिर बांधलं हायवे केलं त्याने हवे केलं की हो मग कुठं काय म्हणतोय राम मंदिर बांधलं आता आपण जातोय का शेतकऱ्याचा मालिक आहे तिथं राम मंदिरात तुम्हीच सांगा बर हा राम मंदिराचा आणि ह्याचं सारखंच काय आम्ही मारायला लागलो का कष्ट करून आणि आमच्या मालाला भाव आला की काय नाही आला कमी असलाय बघा आणि कसं काय करायचं बर काय उपयोग नाही राज्यातलं सरकार कसं आहे
आता राज्यातलं एवढं खोलातलं आपल्याला काय माहित आहे हो? हां हां एवढं खोलातलं माहित नाही. बरं हे आता आपलं इथल्या इथं घरातलं म्हणल्यासारखं. मोदी सरकार पास म्हणाय नापास म्हणा आता मोदी सरकारचं काय होते जनतेच्या हिशोबाव आपल्या हिशोबाव काय आहे. ठीक निंबाळकर साहेबाचं काम त्यांचं काम काय आपण बघितलं नाही बर गावातलेच आहे तुम्ही गावातलं आहे बर मग काय योजना ही आल्या किंवा काय विकास निधी आला आलाच नाही काय तर काय आला म्हणायचं हां त्यांनी म्हणते तासाला 1000 कोटी निधी दिला मतदार आमच्याकडे नाही आला तिकडे गेला असं बर आमचं आमदार बबनदादा म्हणते निंबाळकर साहेबाला लीड द्यायचा आता बबनदादांनी सांगितल्यावर तुम्ही मतदान करणार बबनदादाला करणार की निंबाळकरांना करा म्हणल्यावर मतदान बबनदादा भरायला करून तू आणि निंबाळकरांना बबनदादांनी करा म्हणल्यावर ती परीक्षा परत बघू हां हां बर ती विजयदादाचा टर्म बरी होत्या खासदारकीची ही आता हां निंबाळकरांची बरी बर कुठली बरी आहे दोन्हीतली आम्हाला काय कळायचं आता कुठली बरी काय हां मग तुम्हाला मोहिते पाटलांच्या टर्मला सुविधा काय गावाला निधी मिळाला का ह्या खासदार निंबाळकरांच्या काय नाही हां आता कसं आहे वरचं मोदी सरकारचं काम चांगला आहे बर काही लाभ काय मिळाला तुम्हाला लाभ चांगला मिळाय हां काय काय मिळालं काय मिळाला हां हां 800ला गॅस द्यायचा आणि 1200ला भरून द्यायचा हां ही लाभ मिळालाय बर अजून काय मिळेल हां गाईच्या दुधाला भाव नाही काय नाही बोल की नका काय. काय काय अडचणी आहे त्या अडचणी आहे तर तुम्ही काय आमच्या अडचणी सारणार आहोत तुम्ही लगेच हां हं? हां पोचतेली सरकारपर्यंत तर काय पोचायला त्या आतापर्यंत पोचले इथनं काय पोचायला त्या हां कॉलेज कोचक बोलायला लागला हां हां बरं काय मोदी सरकारवर समाधानी आहे नाही काय नाही हां बर शरद पवार बर ठरलंय हं. हां तर नमस्कार. कसं आहे खासदार निंबाळकर साहेबांचं काम खासदार गावात आले नाहीत, बर पण मोदीने गावात आमच्या दगड तर उभा केला म्हणजे माड्यामधून तरी आम्ही मतदान करणारी माणसं आहे. निंबाळकरशी आम्हाला काही घेणं देणं नाही, पण मोदीशी आम्हाला घेणं देणं आहे. बर काम नाही केलं तरी चालेल, पण मोदी विषय आम्हाला पाहिजे. काम कसं नाही करून चालणार हो चालेल नाही विकास तर झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे. मग मोदी विकास करते की निंबाळकरचं काय काय खासदार म्हणून त्यांचं पण काहीतरी जबाबदारी असायला हवी ना. मोदीने काम केलं बस झालं आम्हाला. हां. खासदार नाही केलं चाल, पण मोदीने काम केलं चाल. बरं आता पुन्हा खासदार निंबाळकरांना उमेदवारी मिळाली टाकणार घ्या मतदान टाकणार. बर काय अपेक्षा आहे निंबाळकरांकडून अपेक्षा फक्त मोदींकडून आहे, निंबाळकरकडून काहीच नाही मला अपेक्षा. बर हं. जे मोदी सरकार तुमचं ठरलेलं आहे ठरलेलं आहे आमचं फिक्स मोदी. बर अबकी बार 405. लोक म्हणते ती महागाई वाढवली बेरोजगारी केली कोण म्हणते लोकांचे प्रश्न आहेत हे जीएसटीचा कर वाढवला वाढवलंय? हां, मग तशी लोकांना गेले 25-30 वर्षापूर्वी लोकांना 300 रुपये पगार होती, कोणाला 150 रुपये पगार होती. आज बिगारी कामगार लोकांना किती पगार आहे त्याचंही बघा तुम्ही. बर बर महागाई जशी वाढली तशी पगार बी लोकांना वाढले त्या. बर लोकांचा रोष आहे मनात शेतकरी वर्ग नाराज आहे की तो शेतकरी वर्ग नाराज आहे, पण ते शेतकऱ्यासाठी की तसं चालू बी झालेलं आहे. बर सगळं 10 वर्षात काय सत्ता पलट किती करावं यार बर बदल. बर अजून 2-4 टर्म मध्ये बघू शेतकऱ्यासाठी दिवस सोन्याचे दिवस येणार. आणि परत आता मोदी सरकार येईल का 100%. हां. 1,00,000% 100 म्हणण्यापेक्षा 1,00,000%. हां किती सीटं येतील 350चे जर पार आहे. बर 350 पार आहे 400 पार चालणार आहे, पण 400 नाही, पण 350 तर पार आहे. विश्वास आहे 100%. ते आधी खासदार विजय दादा होते त्यांची टर्म बरी होती आणि निंबाळकरांची बरी निंबाळकर विजयदादा दिलं तरी ठीक, निंबाळकर दिलं तरी ठीक. हां. कुठलाही बीजेपीचा उमेदवार नाही देऊ पण द्या. ते कसं कम्पॅरिझन कसं कराल तुम्ही म्हणजे विजयदादा या काळात गावात काम आले का निंबाळकरांच्या काळात आले ना कामं दोघांच्या काळात बऱ्यापैकी झालेली आहेत म्हणायचं. हां. निंबाळकरच्या तर आले नाहीत बरं का अजून, म्हणजे काय केले त्याला केलेच म्हणायचे. काय मोहिते पाटलांनी बी केले गावात काम, नाही असं नाही. हां. पण निंबाळकरचं नाही अजून झालं. मग गावात मग नाराज पण आला बी नाही. आम्ही त्याला पुढं हे आहे, पण मोदी विषय असल्यामुळे आम्ही मत पण त्यालाच तुमच्या करणार. नजरेतनं निंबाळकर पास आहेत का होय नापास पास आहेत. समोर खांद्यावर हात टाकलेला माणूस आहे माझ्या. बर हो ठीक आहे हं. कार्यकर्ते आहेत का तुम्ही हो होय कसं आहे खासदार निंबाळकरांचं काम काय? चांगलं काम आहे. बर चांगलं आहे चांगलं आहे. काय काय मिळालं गावात काय निधी आला गावात काय आता मोदी 2-2 हजार रुपये देते. काय मोदी देते निंबाळकरांनी निंबाळकराचं काय काम आता आमच्यात सांगायचं म्हणलं तर काय काम नाही काय हां काय पण चांगला माणूस चांगला आहे. निंबाळकर साहेब चांगले आहेत हां माणूस. होय. बर
काय अनुभव आहे त्यांचा? काय अनुभव आहे का आता गेला मत जी घेऊन गेला ते अजून आलाच नाही तर काय सांगू आता. हा. तरी मी चांगलं आहे म्हणता. आई, चांगलंच मान लागते असं काय माणूस काय वाईट आहे काय हा माणूस वाईट आहे का बर पण जी गेलाय ते अजून तपास नाही त्याचा. बर. काय कधी भेट घेतली हो नाही? का आम्ही काय मंत्री आहे काय त्याची भेट घ्यायला का ते आमच्याकडे येणार आहे. हा. काय अडचण घेऊन गेलता हो कधी? काय नाही काय अडचण शेतकऱ्या काय अडचणी असते त्या हं. काय अडचणी मग त्यांच्याकडे जावं. गावात काय निधीही दिलाय तिने काय? का आता रस्ता तर चालू आहे मला पण कुणी दिलं ती काय कल्पना नाही. बर. त्यांचा काय निधी आलाय तिने म्हणते तासाला 1000 कोटीचा निधी मतदारसंघात आलाय. तासाला 1000 कोटीचा हा 1000 कोटी कसलं म्हणायचं आता कुठं आहे ते कुणाकडे गेले ती हा 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 असतील गावातले नेते त्यांच्याकडे गेले असतील आमच्याकडे येते ते काय हा. होय. विकास कामाला निधी आणला म्हणते तसं त्यांनी. का आम्हाला काय कल्पना नाही. हा बर. समाधानी आहे या नाही त्यांच्यावर निंबाळकरांवर? समाधानी हा. कशा समाधान म्हणायचं हा कशा काय म्हणून समाधान मानायचं. बर. अ, हा. काय मत काय नेमकं मग? आम्हाला आता जरांगे पाटील काय सांगतील त्याच्यावर अनुभव आहे आता. बर. हा. मराठा समाजासाठी ह्यांनी विरोध केला ना तिने भाजपने म्हणले जरांगी पाटील काय कोणाला पाडायचं आहे त्याला पाडा. पाडू मग आता त्यानं सांगितल्यावर कोणाला पाडायचं? पण अजून दुसरा उमेदवार नाही ना जाहीरच नाही तर कसं काय सांगायचं. बर. दुसरा उमेदवार तर पाहिजे नको मग त्याचं नाव तर घेता येते म्हणून समाधान आहे म्हणायचं आणि निंबळकर चांगला आहे म्हणायचं. बर ज्यावेळेस दुसरा होईल मग आपण त्यावेळेस बोलू काय बोलायचं आहे ती. बर. पाच मन आहे ना पाच निंबाळकर साहेब. आता प्रमोद फास म्हणायचं. हा प्रमोद फास बर. मोदी सरकारचं काम कसं आहे काय? हे मोदी तर केंद्रात पाहिजेच. बर. केंद्रात मोदी पाहिजे. कसं काय? अहो चांगलं काम केलं त्यानं असं काय करताय. विरोधकांकडून अनेक टीका होते. काय बी होऊ द्या काय बी कोणी बी काय बी करू द्या हा. त्याचं वैयक्तिक शेतकरी नाराज आहे. शेतकरी शेवटी खालवर होतंय शेतकऱ्याचं. बर. दुष्काळ पडल्यावर काय करणार आहे. हा निसर्गाला कोण देत म्हणतंय त्याला काय हा. कोण काय बोलतं का निसर्गाला. आता गेल्या वर्षी पाऊस नाही यंदा पडेल का नाही आपण सांगू शकतोय आता. बर. हां लोक म्हणते GST वाढवला, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली. आता ही कसं आहे माहिती आहे का आता पाठीमागचं काय आपल्याला काय माहीत नाही बरं. पण चालूच भरपूर वाढलेलं आहे. आता 18 आपण जर 10,000 घेतलं तर किती जातात पैसे त्यात. 1800 रुपये GST आहे. 18 रुपये 100ला 18 रुपयेच म्हणायची. मग काय ती भाजप आताच बरं आहे का आधीच काँग्रेस बरं काय? नाही चालूच बरं आहे बाबा पाठीमागचं काय सांगू शकत नाही. बर. हां ठीक आहे. फक्त का आपल्याला काय म्हणायचं माहिती आहे का बघ वैयक्तिक माणूस मोदी चांगला आहे. बर बाकीचं काय सांगू शकत नाही. बर. हां राज्यातलं सरकार? राज्यातलं सरकार आता काय रातोरात बदलते तीन काय करावं त्याचं काय सांगावं ते त्यांचंच बघते ती. हां. शेतकऱ्यासाठी त्यांनी काय केलं काय सुद्धा ते केलं आहे की PM हे आपलं हाय राज्य सरकार बी हा शेतकरी योजना देते घेतली. दोन हो 2-2 हजार चालू आहे हां. चालू आहे म्हणजे आता आलं आम्हाला बरं. आम्ही आहे त्यात बर. समाधानी आहे? आहे समाधान. नमस्कार. नमस्कार. कसं आहे खासदार निंबाळकरांचं काम? लिंबाळकर काय आलं ती पण आला नाही एकदा निवडून गेलाय. हां. काय विकास निधी हे गावाला दिलाय? कुठं कशाची विकास निधी आहे हां. काय सुद्धा नाही. बर. ती म्हणते की तासाला 1000 कोटीचा निधी आहे मतदारसंघात. कोणीकडे गेला मग तो असला 1000 कोटी मिळत झालं कोणीकडे. हां. म्हणजे एवढा देश मग असा हे लागला असता का हं. देशी प्रगती झाली असती का नाही हां. प्रगती 1000 तासाला एवढं दिल्यावर हां. मग हे असं महागाई हे वाढली असती का ह्याच्यावर जरा लक्ष द्यायला पाहिजे मग बर. द्यायला पाहिजे का बरोबर आहे. हां मग एवढी बेरोजगारी कशाला वाढते मग हं. वाढाय नको आहे मग निंबाळकर साहेब आलते कधी इथं? काय निवडून गेलं ते कोणाकडं नजरच पडलं नाही. हं. समाधानी आहे नाही त्यांच्यावर? कशी समाधानी हं. कोण जर आला तर बरं का हं. त्याचा स्वार्थ बघते. बर. कोणी लिंबाळकर आला कोणी जर आला हं. ते त्याचा स्वार्थ चालू आहे असं ह्याच्यासाठी मतदारासाठी किंवा गोरगरिबासाठी काय आहे? आता पुन्हा उमेदवारी त्यांना मिळेल. मग लोक विचार करतील. बर. तुमचं बबन दादा आमदार आहेत त्यांनी म्हणते लीड द्यायचं निंबाळकर साहेबांना. कशावरनं लीड द्याल तुम्ही दादाने तुम्हाला मतं टाकायला सांगितलं तुम्ही टाकचाल का? कशा पाय हां. आमदार आहेत की दादा तुमचे? अहो असू दे आमदार असलं म्हणून काय त्यांनी काय गोरगरिबासाठी काय केलं बर. त्यांचं विकास चालू आहे. बर. 7-8 कारखानं हां. त्यांचं चालू आहे. गोरगरिबासाठी काय बर. दादानं म्हणजे दादानं काय केलं गोरगरिबासाठी काय आहे का? निंबाळकर साहेब म्हणते हायवे बांधलं.
अहो, ते केंद्रात नाही येणार आहे ते रस्ते होणारच आहे ह्यांनी काय करायचं आहे रस्ते बांधले म्हणते तिने पाणी योजना आणल्या पाण्याच्या योजना रस्ते कोणी अटल बिहारीने मंजूर केलेले आहेत त्याच्यावर हे रिगोटे हाणते ती ह्यांचं काय आहे का अटल बिहारीनं ती काढलेलं आहे मोदी सरकार कसं आहे मोदीचं काम चांगलं आहे पण महागटली चांगली नाही महागटली कोण आता काही राज्यातलं आहे ढवळा ढवळ जे चांगलं सरकार चालतंय त्याला काय तर हे करून पाडायचं त्याला सत्तेत घ्यायचं हे राजकारण का म्हणजे ढवळा ढवळीच आहे हे मान्य नाही समाधान नाही ह्यांच्यावर म्हणायचं मग ह्यांना लय तसं ढवळा ढवळ करायचं ह्यांनी काय करायला पाहिजे राजीनामा देऊन निवडून येऊन मग दावायला पाहिजे होतं बरोबर आहे निवडून यायचं होतं ना तुम्हाला ही तुम्ही ह्या पहिल्याचा राजीनामा देऊन निवडून यायला पाहिजे राजीनामा ही बाकीची आता काय गेलेली उद्धव साहेबापासून बरं तिने निवडून यायचं होतं ना ह्याला मग बरखास्त ते हे करायला पाहिजे त्याचा राजीनामा देऊन ह्यांनी निवडून यायला पाहिजे खासदार निंबाळकर आणि मोदी सरकार पास म्हणाय नापास आता कसं आहे जे आता हे आता म्हणजे 10% आम्ही आरक्षण दिलंय मराठा समाजासाठी मग कुठं दिलंय अजून ह्याने ते आता एकनाथ शिंदे साहेबांनी शिवाजी महाराज शपथ खाऊन दिली शपथ खायला काय करता अंमलात कुठं आणली का अजून झुलकानी लावली मराठा विचार करेल की त्या वेळेला आता सध्या काय अजून नाही नमस्कार कसं आहे खासदार निंबाळकर साहेबांचं काम गावात तर काय निधी आलेला नाही भाजपनं काहीच दिलं नाही गावात निंबाळकर साहेबांचं काय दुसरं काय गेलता का नाही त्यांच्याकडे कधी काय जायचं काय प्रसंग आला नाही पण काय जायचं काय राहतं आपल्याला त्या गावात विकास कामं हे मागाय काय गेलता आमदार फंडातून भरपूर झाले बघून दादा झाले बरं निंबाळकर साहेब म्हणते तासाला 1000 कोटीचा निधी मतदारसंघात आणला नाही माढा मतदारसंघात तर काय आला नाही अजून नाही आला ते तर म्हणते की तासाला 1000 कोटी निधी आणला असेल पण अजून तर काय अजून आला नाही तुमच्यात आलं नाही काय करायला पाहिजे होतं तुमचं काय तर द्यायला पाहिजे होतं निधी काय कसलाच निधी आला नाही बरं समाधानी आहे नाही त्यांचं नाही समाधान पास नापास काय नापासच म्हणाला तो पहिले विजयदादा काळ बरा होता का हे आता निंबाळकरांचा विजयदादाचा काळ बरा होता पण त्याने विजय शुगरचे बिल बुडवलेत बरं 10-20 लोक आहेत 2012-13 साली ऊस नेलेला होता त्यांच्याकडे करकम शुगर फॅक्टरी होती करकमची तिथलं बिलं बऱ्याच जणांनी दिले नाहीत मतदारसंघातले पंढरपूर तालुक्यातले बऱ्याच लोकांची बिलं दिले नाहीत मोदी सरकार कसं आहे काय समाधानी आहे काही समाधानी पण निंबाळकराचं काय नाही मोदी सरकारचं काम कसं वाटतं चांगलं आहे का चांगलं आहे काही योजने काय लाभ मिळाला आहे आपल्याला काय नाही लाभ मिळाला स्कीमा भरपूर आहेत स्कीमाच काय अडचण एकंदरीत समाधानी नमस्कार काय काय तुमचं म्हणणं काय खासदार निंबाळकरांचं काम इथं काय कशात काय काम आहे काय काम केलं दाखवा म्हणा त्याला येऊन इथं तुमच्या गावात मी हे काम केलं दाखवा मला त्याला येऊन मग बघू पुढे काय करायचं पाहिजे मला कोणतरी म्हणले की पाण्याची योजना काहीतरी काय आणली पाणी आणले सगळं जळून चालले जाणं इथली पाणी सुटतो वरण मध्ये ते सोडलं पाणी हो 1 तारखेला सुटतो मग आता फुली 1 तारखेला महिन्यात पीक रस्ते गावात काहीतरी योजना आणली ना काय आणली आज पाणी कुणी आणली आज निंबाळकर साहेबांनी मला कोणतरी म्हणले की बोलताना कुठं आणली त्याला कोण आणली त्याला आला मग बघू मग त्याला आलं हे तर बघू विचार त्याला 1000 कोटीचा निधी मतदारसंघात आणलाय म्हणते निंबाळकर साहेब आणला असं बघा कोणा घरात त्यांच्या जे असते त्यांच्या घराने मग त्यानं गावाला काय केलंय त्यानं कधी आले ते का आलंच नाही का मग ते अजून आम्हाला माहिती नाही कसं आहे खासदार काय म्हणता मग तेवढं बहुताचं पोरगं तेवढी 1 जण येऊन गेले ती बाहेरच्या बाहेरच गावात नाही काय सभा नाही काय नाही कुठे उद्घाटनाला हे ज्या उद्घाटनाला ते उद्घाटनाला मग ते बरं आता निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे मिळणारच की त्यांना सरकार भाजपवर नाही म्हणल्यावर वरनं सरकार त्यांचा म्हणल्यावर मिळणार त्यांना उमेदवारी तुमचा आमदार बबनदादा शिंदे म्हणते त्यांना लीड द्यायचं देणार की बरोबर त्यांना काय घोषणा काय असेल त्याला 4 पैसे दिला असेल त्याला तुम्हाला मतदान करायला सांगितलं तुम्ही काय करणार आम्ही पुढचा व्यक्ती म्हणून करणार मतदान आम्ही सत्तेकडे जाणार नाही दादांनी सांगितलं बबनदादांनी सांगितलं तर आम्हाला पुढचा माणूस आम्हाला पास पडला पाहिजे कुठल्या पैसा जायचे
खासदार निंबाळकर पास म्हणाय नापास नापास राहायचे असताना नापास झाला बर मग ते पहिलं विजय दादाचा खासदार असताना काळ बरा होता का ही निंबाळकरांचा या टायमाला पाणी पाहिजे तर पाणी येत होतं बर मग जर आहे ते लगेच सांगू तर दम होतं त्याला बर लगेच पाणी सोडलं शेतकऱ्याला हां या 10 वर्षात कुठं पाणी सोडायला हे मिळालं अजून काय दिलं विजय दादाने इकडं दिले ज्याला ज्याला दिले त्यांना दिले त्याला कुणाचं नाव काय सांगायचं आपण मोदी सरकार कसं आहे वरचं काय वरचं सरकार आहे चांगलं त्याला वरच्या सरकारला नाव ठेवून जमत नाही बर तर इथं जवळ सरकार नाही आपल्याला चांगलं बर आपल्या महाराष्ट्रातील सरकार आहे तेच नाही व्यवस्थित का काय झालं महाराष्ट्रातल्या सरकार काय करते ते आई एखादा बाप एखादा इकडे जा तिकडे जा हां. बाकीच्या कोणा मागं जायचं हां हो कुणा मागे जायचं बाकीच्यानं हां सांगा तुम्ही कुणा मागे जायचं तुमचं घर फुटल्यावर तुम्ही कुणाकडे जायचं बर हे असं जर सरकार महाराष्ट्रात करावं लागल्यावर जनतेने कोणा मागं जायचं सांगा समाधानी आहे नाही मग आता या सरकारवर राज्यातल्या महाराष्ट्र याच्यावर समाधान नाही बघा आम्ही हां महाराष्ट्रावर समाधानी नाही बर वरनं सरकार आहे चांगलं वरनं नाव ठेवत नाही आम्ही बर पण महाराष्ट्रातलं सरकार बरोबर नाही बर ठीक हीच ढगा ढगळ ठिगळ जोडायला इकडे ठिगळ तिकडे काढ तिकडे ठिगळ इकडे जोड करायला लागेल मोजलं कसं नाव ठेवू आपण होय बर त्याला जे कर्तव्य आहे त्याचं कर्तव्य चालू आहे त्याचं ठीक पण ही खालची काय लाभ काय मिळाला तुम्हाला मोदी सरकारचा आम्हाला लाभ काय मिळाला नाही हां काय ना बरं तरी बी समाधानी आहे म्हणताय का समाधान म्हणजे हाय लोकांचं कोणाला बाबा ऐकणं बाबा त्याचं बोलणं काय ठरलं काय काय सांगते राज्य बाबा मोदी सरकार चांगलं आहे आपण फक्त ऐकूनच चांगलं म्हणायचं आलं का लक्षात तुम्हाला काही लाभ ही रेशन फुकट आहे ही काय मिळाले का नाही रेशन फुकाडे सगळ्याच मिळते आम्हाला तर मिळून असं काय सगळ्यात मिळते ठीक आहे राम राम कसं आहे खासदार निंबाळकर साहेबाचं काम चांगला चढासारखा खासदार कधी आलाच नाही किती राहिले किती मेली बघायचं कुणाला नाही का हो आलंच नाही कधी काय हवं हां काही निधीही दिला असेल का काय निधी कुणाला दिला कुणाला माहिती इथं आलं का ते तासाला 1000 कोटी निधी आणलाय म्हणते त्यांनी आणला पण आलं नाही ते किती माणसं पहिली मेली किती राहिली किती बघायचं कुणाला नाही हां आणि आता मत कोणी टाकायचं त्याला बर हा. आता पुन्हा उमेदवारी मिळाली की मिळालं तरी जाईल तसंच असं वाऱ्यावरच आता हां तुमचं बबन दादा सहकार्य करायचं म्हणते लीड द्यायचं आहे कशा लीड देते आमच्या मी मनात देते लीड कोणाला द्यायची बर बबन दादा मतदान कर म्हणलं तुम्ही करणार नाही नाही बाबा आमदार आहेत की बबन दादा तुमचे असं ना काय करायचं आमदार हां बर आमदार बी असाच आहे 5 वर्ष आला म्हणजे पुन्हा 5 वर्ष मोरल्या आमदार आलं काय मतदान आलं काय येते आमदार बर हां बबन दादा बी आले नाहीत का काही इकडं कशाला येते हां. किती राहिली आणि किती मिली बघायला येत नाही दादा काही निधी बी दिलाय नाही गावात दिले असते हो पण येत नाही ती काय झाले काय नाही गोरगरीब असलं जाणायला नाही पाहिजे ना बरोबर आहे मग. हां बर हाय आम्ही आहे राष्ट्रवादीला मतदान करणार कुठल्या शरद पवाराला बर मोदी सरकार काम कसं आहे काय काय काम करायचं हां करते काय करतात त्याला का हो नाही नाही टाकत नाही काही शेतकऱ्याला ही योजना देते 2000 काय नाही. PM किसान देते ते आमचंच खाते ना आमचं आम्हाला देते कडेच देते GST 75 वर्षापुढे तुम्हाला ही केले आम्ही मेल्यावर आम्हाला फुकट व्हायचं आणि काय व्हायचं नाही हा नाही, आम्ही राष्ट्र PM किसान आहे बाकीच्या गोष्टी आहेत द्या नाही शेतकऱ्याला आपल्याला आम्ही राष्ट्रवादीला मतदान करणार उगाच काय बर सरकार पाच म्हणाय नापास नापास बरं. आम्ही काय टाकत नाही मतदान यावेळेस फटका बसला मोदी सरकारला ते आता ते जनतेवर केलं आम्ही काय आमच्या तर गावात समजा ह्याला राष्ट्रवादीला मतदान करणार आम्ही देत नाही मतदान बर ठीक आहे कसं आहे खासदार निंबाळकरांचं काम आता खासदार निंबाळकरांचं काम गेलं आलं तर मीठ सापडला आधी पण ते पुन्हा काही आलंच नाही ते गावात कधी आले नाही काय आलं नाही बाबा गावात पुन्हा काय हां. आलं नाही गावात काय निधीही दिला असेल काय निधी नाही कुठं काय आमच्या दिलं नाही गेलो आम्ही आता मागायला हां पण काय त्यांनी दिलं नाही त्यांनी काय आता असं 1000 कोटी मतदारसंघात निधी आणला म्हणते काय हां इथं आमच्या इथं काय आलं नाही चालू आलं नाही काय हां आलं नाही काय इथं काय बर काय दुसरं काय आलं नाही काय अडचण दुसरं आहे? खासदार साहेब काय आलं नाही आलं नाही काय काय अडचण काय आहेत गावात काय पाहिजे आता हां नॅशनल हवे ते ब्रीफ आहे आम्हाला हां. गावात यांसाठी ब्रिज बी नाही त्याला गेलो आम्ही भेटायला सरपंच ते पण मागणी करून काय ती दखल घेतली नाही आमची हां. ती दखल घेतली नाही ती काय बर ते तुमचं बबन दादा आमदार आहेत ते लीड द्यायचं म्हणते निंबाळकर काय त्यांचा उपयोग होत नाही हां. त्यांचं कायच उपयोग होत नाही बाबा बबन दादांनी सांगितलं तुम्ही लीड देणार का नाही 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 मतदान नाही पवार करणार? पवार साहेब आमच्या जाणार पवार साहेबाला जाणार पवार साहेब सांगून त्यांना खासदार पाच म्हणाय नापास खासदार नापास म्हणायला लागल हां बर वरचं मोदी सरकारचं काम कसं आहे काय मोदी सरकारचं काम आता त्याचं काय सांगण्याचं काय काय काम आहे मोदी सरकार तुम्ही सांगा एवढं मोठे योजना दिल्या शेतकऱ्याला काय योजना, काय दिले? किसान आहे. अहो किती दिलं तर किती 10,000 वर्षाला 6 दिलं पण महागाई वाढली किती पाहिजे बघा तुम्ही
औषध शेतकऱ्याला किती मागले औषध पोता असू द्या काय ते घेणार महागाई वाढले किती पेट्रोल डिझेल असू द्या त्या दिवशी राम मंदिर केले हायवे केलाय बरं राम मंदिर कोणा पोट भरले राम मंदिरानं राम त्याचा काय पोटाचा विषय आहे राम मंदिराला काय शेतकऱ्याचा काय विषय आहे राम मंदिराचा त्याचा काय शेतकऱ्यांसाठी अवजाराला तिने कुठं काय कुणाला कुणा बघितलं तुम्ही मिळलं शेतकऱ्याला काय बाबा मोदी साहेब शेतकरी मिळालं ऐकून आहे तुम्ही काय लाभ लाभ मिळाला लाभ मिळाला नाही काय काय मोदी साहेब लाभ नाही काय मोदी साहेब काय पास म्हणाय नापास मोदी साहेब नापास म्हण लागल काका नमस्कार नमस्कार कसं आहे खासदार निंबाळकर साहेबांचं काम काय काम बरोबर नाही ते येतच नाही इकडे तर का हो काय निधी दिला असेल गावात काय काय सुद्धा नाही बा त्या आलाच नाही परत इकडे तासाला 1000 कोटीचा निधी मतदारसंघात आणला म्हणते त्यांनी काय 1 रुपया नाही त्याचा इकडे आलेला आमच्या गावाला तर बरं का 1 रुपया सुद्धा आला नाही बर समाधानी आहे नाही समाधानी नाही भाजपवर समाधानी नाही बर आम्हाला पाहिजे बघा महाविकास आघाडी बर त्याच्या पाठीशी आहे आम्ही कोण बी उमेदवार असू दे त्यांचा बर भाजपला तेवढं टाकायचंच नाही आम्हाला आता पुन्हा निंबाळकर साहेबांना उमेदवारी मिळाली भाजपकडून ते मिळेल ना आपण टाकायचं नाही त्याला कशाला टाकायचं आपण बर निंबाळकर साहेब पास म्हणाय नापास नापास बर तुमचं बबन दादा म्हणते लीड द्यायचं बबन दादाचं आम्ही कोणीही ऐकत नाही आता ह्याला कसं ऐकेल ती जाणार असं पैसे मिळलं का बोंबलत तकडे त्याचा गोठाळा झाकायला आणि आम्ही ते मागे याला मोकळा आहे काय बबन दादांना मतदान कर म्हणल्यावर तुम्ही करणार नाही नाही करणार त्याचा गोठाळा झाला म्हणून ते गेला तिकडे भाजपमध्ये मला भाजपमध्येच म्हणायची ती तर ते मागं आम्ही नाही जाणार आम्ही शरद पवार मागे राहणार मोदी सरकारचं काम कसं आहे काय सुद्धा नाही आमच्या तर बाबतीत बरोबर नाही का हो काय आम्हाला काय त्याचा फायदा झालेला नाही शेतकरी आहे ना तुम्ही शेतकरी आहे. मग शेतकऱ्यांना योजना दिली ते की आणि काय राव मुलकाचं महाग केलं त्यानं काय स्वस्त आहे हो? बर बर काय स्वस्त आहे शेतीमालाला भाव तर आहे का काय कशाला भाव आहे शेतकऱ्याचा माल आला का भाव नाही आणि व्यापाऱ्या पैसे गेला का भाव वाढला आणि काय आहे सांगा तुम्ही समाधानी आहे नाही काय समाधानी नाही आम्ही हे राम मंदिर केलं हायवे केलं शेतकऱ्यांसाठी हवे त्यानं साधा एकदा हवेला आलं तर करा इथं ब्रिज करायचं होतं तर आलं सुद्धा नाही ते आमचं सरपंच जाऊन दमलं कोण आलं नाही लिंबाळकर हां इथनं जवळ सरळ ब्रिज करायचा होता तरी आलं नाही ती बर आणि काय करायचं असल्या खासदाराला मोदी सरकार पास म्हणाय नापास नापास बर खासदार आम्हाला पाहिजे महाविकास आघाडीचा बर ठीक आहे कसं आहे खासदार निंबाळकर साहेबांचं काम चांगलं आहे काय केले काय ना जे काय आहे ती कामं आणते ती खेचून करते ती काय बर समाधानी आहे लोक म्हणते ती की गावाकडे आलंच नाही नाही येतेल आता येतेल उद्या येतेल परवा येतेल होय बर आता हे झाल्यानंतर तर येतेल ना बर आणि पुढं काय जनतेचं आहे ते कळेल ना त्यांना हां लोकांनी नाही नाराज आहे जरा ह्या आपल्या भागातल्या नाही काय ना नाराज याने आलं फिरलं म्हणलं म्हणजे काही नाराज होत नाही मग झालं बर समाधानी आहे बर वरचं मोदी सरकार कसं आहे चांगलं आहे बर चांगलं आहे राज्यातलं बी बरंच म्हणायचं ते काँग्रेस बरं होतं भाजप बरं आहे नाही ना हा हे ठीक आहे चालू आहे जनतेला मिळतंय खायला प्यायला सगळं सोय मिळते त्या लोक म्हणते ती महागाई वाढली हे झालं वाढली तर तुम्हाला पैसे बी तितकं द्यावं लागतंय माल बी तेवढा द्यावा लागतंय पेट्रोल वाढलं म्हणते ते मग गाड्या वापरू नका हां पेट्रोल वाढलं तर गाड्या वापरू नका एक वापरा 10 गाड्या कशाला हां पेट्रोल मागलं मग काय सांगता हा गायला सुद्धा पेट्रोलची गाडी लागते हां मग कसं वाढायचं नाही बर वाढेल का नाही हां मग मोदी सरकार पास म्हणायचा बरं आणि खासदार निंबाळकर साहेब बरं आहे पास पास का नापास पास आहे की अजून काय पाहिजे बर कसं आहे खासदार निंबाळकर साहेबांचं एक नंबर काम आहे बर 1 नंबर गावाला 1.5 कोटी निधी आलाय निधी म्हणणं की तर राष्ट्रीय पेयजल योजनेतनं पाईपलाईन आली गावाला युवती तळ्यावर आणि जी लोक घागरे घेऊन जी पेट्रोलला पैसे जाळत होती 4-4 किलोमीटर ती बंद झालीत 5 वर्षात त्यांनी किती जरी नाही म्हणलं तर ती स्वीकारावं लागणार आहे एक माणूस रोडने घागर चालायला घेऊन दिसत नाही काम चांगलं आहे सरकार चांगलं आहे
अनेक लोक नाराज आहेत त्यांच्या कामावर. नाराज असणार की 7व 8व वेतन घेते ती पेन्शनदार नाराज असेल काय झालं नाराज कशावर नाराज आहे नाही शेतकरी वर्ग पेन्शन घेते 2 वर्ष झालं राशन फुकट खाते शेतकरी वर्गात काय पेन्शन मिळते शेतकऱ्याला इतके दिवस काँग्रेसनं काय दिलं नाही जी गोरगरीब आहे त्याला राशन फ्री आहे जीएसटी लागला म्हणून लोक जीएसटी आता जीएसटी आहे ज्या आधी जीएसटी नव्हता काँग्रेसच्या काळात होताच की जीएसटी नव्हता कसं नाही आता आणलाय मोदीनं आणला जीएसटी ते अधिक प्रमाणात झालं. प्रमाण वाढलं सुविधा पण मिळल्यात ना बरं आधी 50 रुपये 60 रुपये पेट्रोल होतं का त्यावेळेस मोटरसायकल नव्हती आणला बरं आता मोटरसायकल आहे पेट्रोल वाढणारच आहे बरं. एका ह्याच्या खाली 3 गाड्या आहेत पेट्रोल वाढत कसं नसतं वाढणारच आहे पेट्रोल निंबाळकरांच्या कामावर समाधानी आहे? समाधानी बरं. एका खासदारनं कुठं जावं मस्त गावात आलं नाही पण समाधानी आहे आम्ही आलं नाहीत गावात? नाही गावात जरी नसलं आलं तरी आम्ही त्या कामावर समाधानी आहे काय केले असे तुम्ही समाधानी आहे? पाणी मिळलं काय मिळलं इतके वर्षात पाणी नव्हतं गावाला पाणी मिळलं त्यांच्या काळात बरं. राष्ट्रीय पेयजल योजनेतनं ग्रामपंचायतला पाईपलाईन आलेली आहे 6 किलोमीटरची अजून काय अडचणी आहेत गावात? काय अडचणी काय गाव आहे म्हणल्यावर अडचणी राहणार माणूस आहे म्हणल्यावर अडचण राहणार काय एकाच वर्षी होणार का 5 वर्षात होणार आहे 10 वर्ष गेली तर अजून 5 वर्ष जातील द्यायचा चान्स एकदा मराठा आरक्षणाविषयी त्यांनी भूमिका छत्रपती संभाजीराजांनी जे मीटिंग लावली होती त्यात त्यांनी सही दिली नाही काय त्यामुळं त्यांचं काम काय बरोबर नाही. आवाज उठवलेला की त्यांनी का आवाज उठून काय करता त्यांचं सरकार आहे सरकार त्यांचंच आवाज उठवला म्हणजे काय झालं मग मंजूरच करून घ्यायचं ना. बरं सरकार तुमचं म्हणल्यानंतर मंजूर सत्ताधाऱ्यांनी रस्ता रोको केल्यावर कसं जमाय सांगा त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी त्यांचं कामच केलं पाहिजे ना. गावात काय विकास केलाय निंबाळकर साहेबांनी? गावात काय विकास नाही काय विकास नाही काय 1000 कोटी जर निधी आणला म्हणते मिनिटाला 1000 कोटी ती काय भाजपमध्ये गेल्यावर कोण भाजपमध्ये गेल्यावर सगळ्यांना ही पिकी बॉलिंग करायची सवय लागते हां पिकी बॉलिंगची सवय लागते ती भाजपमध्ये गेला की बॉलिंग चालू झाली त्याची. तुमचे आमदार बबनदादा लीड देतो म्हणले त्यांना. बबनदादा ह्या पंढरपूर तालुक्यावरनं निवडून येतात. बबनदादा स्वतः या मतदारसंघातनं 5000चं लीड असतं त्यांच्या प्रॉपर माढा तालुक्यातनं. हे पंढरपूरमधून परिचारक त्यांना सहकार्य करतात भारतनाना त्यांना सहकार्य करतात काय बबनदादा निंबाळकरांना आता मतदान करायला लावल्यावर मला आता आमचं इकडं ह्याच्यावर हे होणार आम्ही बबनदादाचा काय संबंध येतो आमच्या इकडं काय संबंध येत नाही बबनदादाचा. आता आम्ही वरचं लोकसभेचं इलेक्शन चालू आम्ही लोकसभेला ही करणार ना विरोधात भाजपच्या विरोधात मतदान करणार ना. का लय नाराज काय झालं? जे सोयाबीन काँग्रेसच्या काळात 4000 रुपये जात होतं 4500 रुपये जात होतं त्यावेळेस त्याला डबा 900 रुपयाला होता. ते सोयाबीन आता 4500 रुपये आहे तीच त्याला डबा 1700 रुपयाला आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना दिल्यात मोदी सरकारने. कुठल्या योजना दिल्या PM किसान आहे अवजाराचं सबसिडी मिळते. अहो PM किसानचं तर सगळ्यात मोठा भोपळा आहे त्या. PM किसान 6000 रुपये तुम्ही वर्षाला देताय. आमचं GST प्रत्येक पोत्यावर तुमचा फोटो येण्यासाठी जेवढी जाहिरात होती तेवढे जेवढा जाहिरातीवर तुमचा खर्च आहे त्यापेक्षा जास्त आमच्याकडून GST वसूल केला जातो. 6000पेक्षा आमच्याकडून जवळजवळ 60,000 रुपये कट करून घेतले जातात ना 6000 रुपये देते ते आम्हाला. खासदार निंबाळकर साहेब असतील किंवा वरचं मोदी सरकार असेल पास म्हणायचं का नापास? लोकसभेची निवडणूक आली आहे काय वातावरण आहे गावात आणि खासदार निंबाळकरांच्या कामावर तुम्हाला काय वाटते? गावात वातावरण चांगलं आहे तसं गाव मुळातच पूर्वीपासून कुठल्याही मतदानाला सपोर्ट देणारं गाव आहे आमचं गाव पूर्वीपासून फेमस आहे. पक्षाचं राजकारण नाही तर पण मतदान 100% व्हावं अशा उद्देशानं करतात. गावात खासदार निंबाळकरांचं काम कसं आहे काय? नाही त्यांचं काम चांगलं आहे चांगलं आहे त्यांचं सुद्धा काम. काय विकास झालाय गावात काय गावाचा विकास झाला रोडचा विकास झालेला आहे थोडा विहिरीला वगैरे कुठं नवीन मंजुरी नंतर काय शाळा आहे त्याला अनुदान मंदिरं आहेत त्याला अनुदान सुधारणा अशा काय सुधारणा झालेल्या आहेत. समाधानी आहेत? हो समाधान आहे. फक्त ह्याच्यापेक्षा समाधान कधी होईल ज्यावेळेला शेतकऱ्याचे प्रश्न सुटतील शेतकऱ्याचे त्यावेळेला आम्हाला समजणार आम्ही शेतकरीच आहे. आता शेतकऱ्याचे प्रश्न सुटले की आम्ही समाधानी. हां
ह्या सरकारवर असमाधान नाही. मी तर समाधानी आहे या सरकारवर, पण ह्याच्यापेक्षा समाधान मला कधी होईल शेतकऱ्याचा प्रश्न सरकारनं सोडवलं तर. ते अनुदान मिळते 2000 PM किसान काय नाही ते तुटपून जा अनुदान, तुटपून जा अनुदान. हो कशाला ते का नाही, तोंडाला एखाद्याला भूक लागली, ऐकून घ्या, एकाला भूक लागली आणि त्याला चतकुर भाकर खायला दिली आणि त्याला कसं वाटतं, आला अजून भूक लागली, अजून 3 बकऱ्याचं बरं झालं असतं. तशी परिस्थिती आहे ती. नसतं तर पहिले लोक हे नव्हती काय, जगतच होती की ती. अनुदान म्हणजे हे माझ्या मतानं ह्या निवडणुका लोकांसाठी फेमस होण्यासाठी आपण पुढच्या वर्षी निवडून यावं, लोकांचे मतं आपल्याविषयी चांगले असतं ह्या उद्देशाने ती केले. या कायमस्वरूपी नाही, हे कायमस्वरूपी कुठे स्कीम त्या समाधान आहे. पूर्वीच्या सरकारला आम्ही समाधानी होतोच, पूर्वीचं सरकार सुद्धा समाधानी करतच होतं आमचं, पण ह्या सरकारला ते पटत नव्हतं. मग काँग्रेस बरं होतं का आताच भाजप बरं आहे? तसं विचार केला तर काँग्रेसच बरं होतं. हे भाजपचं कसं आहे, आता सगळ्या गोष्टी सांगतायत ना, पण तेवढ्यापुरतं तेवढंच भाजप सगळ्यात हे आहे. कुठं लालूच दाखवते, अर्ध्या तिकटात पूर्ण लेडीज ही 75च्या पुढे ही लालूच. पण कधी ही एकदा इलेक्शन संपलं पण ते सगळं बंद. मोदी सरकार पास म्हणाय नापास. मोदी सरकार पास नापास माझ्या मतानं नापास आहे ते. बर कारण कायम असलं हे त्याने काय करायला पाहिजे, कायमचं मेकअप मारायला पाहिजे. कुठल्याच सरकारने हे स्कीमा बंद नको व्हायला. आता पुढचं सरकार आलं की ह्या स्कीमा बंद होणार, पण पहिलं जशी आहे तिथे होणार. ही नवीनच काय चाललंय, नवीन प्रकार काय चाललाय मोदी सरकारन, कुठं फडणवीस सरकार असं म्हणते ती काय. अरे राज्य सरकार म्हणावं, भारत सरकार म्हणावं, एवढा मोठा देश आहे, एवढी तुम्ही विचारवंत माणसं आहे, स्वतःची नाव की मोदी सरकार म्हणून. अरे पण ही चुकीचं वाटतं का नाही तुम्हाला, खटकतं का नाही? 100%. मग आपल्या तर राजेशाही आहे काय, राम राजा म्हणल्यासारखं असं नसतं. एवढं मोठी पदवी घेऊ नका स्वतःला, असं माझं म्हणणं आहे. अरे ह्याच्यापेक्षा देशाला आहुती की देऊन सगळं मोठमोठं आज देशात. मला सांग, तुम्ही म्हणता ह्या सरकारनं काय केलं ना, त्या सरकारनं, मग काय आबाळात पडला का तुम्ही नव्हता का त्यावेळेला? अरे त्यांनी केलं, त्यांनी फाउंडेशन चांगलं केलं म्हणून तुम्हाला दिवस चांगला येतं. ते जर फाउंडेशन नसतं, आज 4-4 माणसं 5-5 माणसं ती घरातली मेले, ती तुमचं काय मेले रे? तुम्ही स्वतःच्या बायकोला ना भावाला सुद्धा. इंदिरा गांधीनं पहिली गरिबी हटवण्याची योजना आखलेली, पहिली इंदिरा गांधी. 1 नंबरचं श्रेय इंदिरा गांधीला द्यायला पाहिजे वस्तुतः. मग त्यांचं श्रेय बघून मग हे बी काय तर शेतकऱ्याशी जनतेसाठी करू म्हणून पाऊल उचलते. झालं की आमच्या आई बापाने आम्हाला काहीच केलं नाही म्हणल्यासारखं झालं. खासदार निंबाळकरांचं काम कसं आहे? कामं सगळ्याची चांगली आहे. कामं काय असतं, दुसऱ्याचं बघून माणसाला सुस्तच घे. आता समजा माझ्या शेजारचा माणूस काम चांगलं करतो, मला करू वाटतं ते चांगलं, का मला लय लोकांनी नावं ठेवलं बरं वाटतं. ती दुसरं काय एकमेकाची प्रतिक्रिया आहे ही माणसाची. सांगण्यात तात्पर्य काय आहे, खऱ्यानं लोकांना जे गरजेचं आहे ते करा तुम्ही. काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे म्हणजे काय, सरकार आता काय त्याला कळत आहे का? सगळं कळतं मला, तेवढं कळत आहे. प्रत्येकाच्या अडचणी सगळ्याला माहीत आहे. एक तर मूळ त्यांनी शेतकऱ्याला तुम्ही बाजूला ढकललं, ही सगळ्यात मोठं आहे. किसान दिली योजना. काय PM चं काय, तो 2 रुपयाचा बसतंय, मीठ तर येतं का 2 रुपयाला? किती बसते तर सांग, 6,000 रुपये म्हणजे किती आलं? हा, 2-2 अरे 2-2 हजार सापते. किती वर्ष आहे ती? 4 महिन्यात एकदा 2,000 येतं. आणि मग किती बसलं दिवसाला? 2 रुपये बसतात. 2 रुपये चहा तर देतं का कोण? नमस्कार. रामकृष्ण हरी. कसं आहे खासदार निंबाळकर साहेबांचं काम काय? कोणाचं म्हणलं? खासदार निंबाळकरांचं. रणजितदादांचं. हां. आता काम कसं आहे काय, शेवटी ग्राउंड लेवलला सगळ्या गावाला माहीत असते. आमची एकच मागणी आहे, आमच्या मनोजदादा जरांगीला ज्याला सहकार्य करेल त्याला सहकार्य आमचा मराठा समाज करणार आहे. आम्हाला खासदार कोण आहे, पक्ष कुठला आम्ही बघणार नाही. मनोजदादा जरांगे पाटील हीच आमचा पक्ष असणार आहे. मनोजदादांनी सांगितले की पाडाय त्याला पाडा. मग दादांनी सांगितले मत ज्या दिवशी बॅलेट पेपर किंवा बॅलेट मशीन तिथे गेलो आम्ही ठरवणार. बॅलेट पेपरला गेलो बा शिक्का कुठं मारायचा, किंवा जर मशीनवर नसेल बॅलेट पेपरवर असेल तर आम्ही शिक्का कुठं मारायला ठरवणार ना आम्ही. घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला, मला, टाटा, बिर्ला, अंबानीला एकाच मताचा अधिकार दिलाय. ते मत आम्ही आमच्या मतपत्रिकेत किंवा बॅलेट मशीनवरती बोट दाबणार त्या दिवशी. आज कसं सांगू तुम्हाला? बरोबर. उद्या समजा रणजितदादा नाईक निंबाळकरच म्हणले की बाबा मी मराठा समाजासाठी, मनोजदादांसाठी काय बी करायचं, तर उद्या आम्हाला त्यांना टाकावं लागेल. जोपर्यंत आम्हाला त्यांची भूमिका स्पष्ट कळत नाही तोपर्यंत आम्ही सांगणार नाही. आजपर्यंत मराठा समाजाचा वापर केला राजकारणाने, आता समाज घुलणार नाही. ती दिवस गेलं. निंबाळकरांनी काही निधी दिलाय का? आता निधी गावच्या सरपंचांना, त्याला पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक आहे, निधी दिला घेतला काय म्हण दिलं तर काय त्यांचं कर्तव्य आहे. मतदारसंघातलं गाव आहे.
हा पंढरपूर मतदारसंघ पूर्वश्रमेचा पंढरपूर आजचा माडा कैवल्यवासी संदीपान थोरात, मी जन्माने अगोदरपासून खासदार आहेत, मी त्याला 3 वेळा मतदान केले. त्यांना संदीपान थोरात साहेबांना 3 वेळा केले, रामदास आठवले साहेबांना 2 वेळा केले, आदरणीय पवार साहेबांना एक इच्छा होती की आपण पवार साहेबांना मतदान कधी करणार, ती पण पूर्ण झाली. विजयदादांना पण केले आणि कालच्या वेळेस सुद्धा रणजितसिंह निंबाळकर दादांना आम्ही केले. पण आता कोणाला करायचे जाहीर करणार नाही आम्ही, कारण जिथं आमच्या आया बहिणीवरती जर अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल, त्यांना तुम्ही मारत असाल अंतरवली सराटीत, मात्र आम्ही आता विचार करायला पाहिजे ना. आमच्या समाजाने विचार करायचा नाही का? आमच्या मुलांनी स्वप्न बघायची नाही ती का? ते सरकारने 10% आरक्षण दिलेच की. मग ती काय गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली, ते मोडून खाल्ली. ह्यावेळेस कसं आहे आता गावातलं वातावरण, समस्या काय आहेत गावातल्या? गावाच्या समस्या आता कसं आहे, गाव आमचं मोठं आहे. मुळात ह्या गावाला आमच्या हे पालखी मार्ग गेलाय. गावच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी ब्रिज कुठं व्हावं यासाठी सगळ्यांनी मागणी केली. आमच्या गावाला ब्रिज चुकीच्या ठिकाणी झाला आहे. आमच्या गावची जिल्हा परिषदेची शाळा गावाकडच्या बाजूला आहे, म्हणजे रस्त्याच्या पंढरपूरला जाताना उजव्या बाजूला शाळा, उजव्या बाजूला अर्ध गाव आहे, डाव्या बाजूला अर्ध गाव आहे आणि हायस्कूल डाव्याच बाजूला आहे. मग आमच्या गावातल्या इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंतच्या मुलींनी 1 किलोमीटर एक्स्ट्रा त्यांचा चालावं लागतं रोज. ते ब्रिजसाठी गेलं नव्हतं रणजितसिंह निंबाळकर दादांच्याकडं आजी माजी पदाधिकारी, विद्यमान सरपंच असतील, माजी सरपंच असतील, दोन्ही टीमनी त्या काळात प्रयत्न केलेला आहे, पण यश आलं नाही. ती कागदोपत्री त्या टीमला माहिती आता. निंबाळकरवरून समाधानी आहे नाही? आता तुम्ही मला बोलतं करताय, पण मी बोलतो त्याच्यावर तुम्ही बोला ना. 1 किलोमीटर एक्स्ट्रा मुलींना चालावं लागतंय. तुमची जर मुलगी शाळेला ग्रामीण भागात असती, तुमची जर मुलगी इथं शाळेला असेल आणि 1 किलोमीटर अधिकचा प्रवास चालत गावातल्या गावात करावा लागत असेल, तर आम्ही मतं टाकताना विचार करायला पाहिजे का नको? 100% करायला पाहिजे. मागणी तुम्ही करायला पाहिजे ब्रिजची वगैरे. मग केली का नाही? आमच्या संबंधित सरपंचांना विचारा, ग्रामपंचायत सदस्यांना विचारा, त्यांच्याकडे ती अगदी रणजितसिंह निंबाळकर दादांच्याकडे गेलेली पोच असेल, राज्याचे मुख्यमंत्री साहेबांकडे गेलेली पोच असेल, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्याकडे गेलेली पोच असेल, तुम्हाला दाखवतील ती माणसं. बरं समजा रणजितसिंह निंबाळकर दादांना आमच्या गावाने एकमुखी पाठिंबा दिला, मी काय गावचा मालक नाही, एकाच मताधिकार आहे, समजा अनावधानाने दिला, तर दादा गावासाठी काय करणार? एक्स्ट्रा ट्रीटमेंट काय देणार गावाला दादा सांगा? ही पूल ब्रिज करणार दादा निवडणुकीच्या आधी? काय उजनीच्या पाण्याची परिस्थिती आहे का? प्यायला पाणी आम्हाला आता भविष्यात एप्रिल महिना कसा तर जाईल, मे जून पर्यंत आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं? शेतीमालाला दर नाही, अनबण्याच उजनीत पाणी नाही. मोदी सरकार योजना देते की शेतकऱ्यांना? आवळा देऊन कावळा घेऊ नका राव. PM किसानचे 2000 मिळते, घेऊ द्या माघार, काय करायचं त्याला? बाकी रेशन मोफत दिलं. रेशन मोफत, फक्त रेशन कार्ड या गावचा रहिवासी ह्याच्यासाठी रेशन कार्ड आहे. माझं केसरी रेशन कार्ड आहे आणि आम्हाला रेशन कार्डावर आज तगायत गेली 20 वर्ष एक छटाक सुद्धा माल मिळाला नाही. किती माल? ज्याला मिळतो लाभार्थी त्यांना निश्चित मिळू द्या, मी त्याचा लाभार्थी नाही. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर. 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ. हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.